महाराष्ट्रातल्या किती टक्के मुलांना येतात त्याचा सर्वे होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो 99.9% मुलांना पाडेच येत नाही माझ्या सर्वेनुसार। यामध्ये सगळे प्रकार घेतले होते मी, इंग्लिश मीडियम, मराठी, हायस्कूल। 0.001 मला सापडली मुलं की ज्यांना पाडे 30 पर्यंत येत होते। नंतर मी एक प्रयोग केला, त्याला मुलांना नाही येत तर नाही येत, आई वडील तर हुशार आहेत ना, त्याला किती येतोय बघूया। आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं 100% आई वडिलांनाच येत नाही, म्हणजे ही टक्केवारी पुन्हा वाढली। आता काय करायचं? मग आई वडिलांच्याकडे जेव्हा मी विचारलं म्हटलं तुम्ही अभ्यास कसा घेता? काय नाही, त्याचं पुस्तक हातात घेतो आणि त्याला म्हणतो मन पाडा, मी इकडे बघतो। त्याला समजतं यांनाच येत नाही तर मला कुठे येणार? म्हणजे जर आडामध्ये असेल, विहिरीमध्ये असेल तरच पोऱ्यात येणार ना। तर इथं या संस्थेनं, या सरांनी अगदी तो जे मर्म आहे का नाही तिथं गाव घातलेला, त्याने अगोदर आडात टाकायला सुरुवात केली आणि आडात टाकलं की ते पोहऱ्यामध्ये येणारच आहे। आणि डेफिनेटली मी सांगतो की ही मुलं, आता शाळा नवीन आहे पण तुम्हाला यांचे रिझल्ट थोड्या दिवसात दिसून येतील की इथली मुलं, या गावातली मुलं ना बेस्ट ऑफ बेस्ट करिअर मध्ये जातील आणि सगळ्यात कारण याचं जे मर्म आहे हे त्यांना सापडलंय। मग 22 वर्षांमध्ये मी एक काम केलं, माझ्या लक्षात आलं लर्निंग अँड अंडरस्टँडिंग दीज आर डिफरंट टू प्रोसेस। लर्निंग म्हणजे शिकणे आणि अंडरस्टँडिंग म्हणजे समजावून घेणे। ते शाळेमध्ये आलं की आपण काय म्हणतो, मुलगा शिकायला गेला, तर शिकायला जाणाऱ्या मुलांना पास होऊन फक्त पुढच्या वर्गात जाता येतं। त्याला जर मागच्या वर्गातला प्रश्न विचारला तर तो सांगतो आठवत नाही, त्याचं संपलं, परीक्षा झाली गेलं। 10वी मध्ये सुद्धा मी असे प्रयोग करून बघितलेत, 98-97% मार्क मिळणाऱ्या मुलांना बरोबर 1 वर्षांनी सेम पेपर सोडवायला दिला, तोच पेपर, अजिबात फरक केला नाही। तर 1 वर्षांनी तोच पेपर सोडवल्यावर त्या मुलाला किती मार्क मिळायला पाहिजे? एवढीच मिळायला पाहिजे। मी म्हणतो 2-3% कमी मिळतील। तुमचा काय अंदाज असेल किती कमी झाले असतील? 47% वर कुणीच गेलेलं नाही माझे। म्हणजे हेच खरं ज्ञान आहे त्या मुलाचं। आणि परीक्षेपुरतं ते असं रबरासारखं ओढून घेतलंय, परीक्षा झाली की तिथंच जाऊन बसतो। ग्रॅज्युएशनला आहेत बघा, MSc, BSc, गणित विषय आहे, त्यांना जरी म्हटलं यार 30 पर्यंतचे पाढे येतात, कोणी पाठ केले आणि जे केले होते ते पण विसरले, सरळ सांगून टाकलं। तर मग मी काय केलं याच्यामध्ये, मग रिसर्च करायला सुरुवात केलं की मुलांना येत नाही यामध्ये मुलांची चूक अजिबात नाही, यामध्ये चूक पहिली शिक्षकांची आणि दुसरी पॅरेंटची। पण हे कुणी मांडणीच तयार करायला नाही। प्रत्येक जण काय म्हणतं, तो ढ आहे, आम्ही भरपूर शिकवतो। घरातले पण काय करतात, आम्ही सगळं द्यायचं जे त्याला देतो, फी भरतो, सगळे पुस्तकं घेतो, त्याला अभ्यासाला वेळ देतो, तो अभ्यास करत नाही म्हणून तो माग आहे। आणि माझा याच गोष्टीला विरोध आहे, हे चूक आहे। माझ्या माहितीनुसार या जगातलं जन्माला आलेलं कोणतंही बाळ ढ नसतं, हुशारच असतं। फक्त हे मान्य करायला पाहिजे कोणी, आई वडिलांनी आणि शिक्षकांनी सुद्धा। आता मी नंतर काही दिवस मुख्याध्यापक आदर वरच्या क्लासवर पण काम केलं, तर मला असं अजिबात आवडायचं नाही जर कोणी शिक्षक असे म्हटले का नाही हा वर्ग चालू आहे, मुलं अशी बसलेली आहेत, तर खिडकी शेजारी बसणारे मुलगा जर बाहेर बघत असेल की नाही तर शिक्षक जोरात ओरडतात, गाढवा बाहेर काय बघतोयस, इकडं माझ्याकडे बघ। आणि माझ्या लक्षात आलं तर मी सरळ सांगायचो त्या मुलाची काहीही चूक नाही, त्याला तुमच्यापेक्षा बाहेर काहीतरी चांगलं दिसलं असणार म्हणून ते बाहेर। तर तुम्ही काय करा, बाहेरच्या पेक्षा इथं काहीतरी चांगलं दाखवा, ते आपोआप तुमच्याकडे बघत, कशाला बाहेर बघत सांगा बघू। मग काही जण असायचे असे शिक्षक, ते म्हणायचे तुम्ही येऊन करून दाखवा बघूया। तर मी सांगायचो मी जर 35 मिनिट इथं उभा राहिलो तर इथला एकही मुलगा बाहेर बघणार नाही न सांगता। इतकंच काय, पॅरेंट्सच्या समोर जर मी उभा राहिलो तर एकही पॅरेंट्स किती अर्जंट काम असलं ना इथून बाहेर जाणार नाही, गॅरंटेड। आता मग मी पाड्यावर केलं, रिसर्च चालू केला आणि पहिला एक रिसर्च असा मांडला की पाढे लिहून न घेता, पाठ न करता जसेच्या तसे मरेपर्यंत लक्षात ठेवता येतं। आणि ही एकच गोष्ट आली ना तर उत्तर किती फास्ट काढता येतं
हे तुम्हाला येणाऱ्या 5 मिनिटात दाखवतो. फार मी जास्त सांगणार नाहीये. तुमच्या जवळ वही पेन असेल तर अजिबात काढायचा नाही, कारण मुलांचा सगळ्यात मोठा शत्रू वही आणि पेन आहे. मी नेहमी विरोधात बोलतो बघा, सगळे मलाच म्हणतात काय सांगताय, वही पेन नसल्यावर शिकणार कसा. ते बंद करून बघा, सगळं येते. मी प्रो करून दाखवतो. जर सर तुम्हाला यावर्षी जर वापरता आली ही स्कीम तर नक्की वापरा. मुलांना वही पेन तासाला अजिबात काढू द्यायचं नाही. होतं कसं माहितीये का, आपण ज्यावेळेस शिकवत असतो त्यावेळेस प्रत्येकाच्या हातात पेन असतो, समोर वही असते आणि बसणारी मुलं शांत बसत नाहीत. बघा, काही ना काहीतरी मध्येच लिहित बसतो. बारीक लक्ष ठेवा. काही तर मी असे पाहिले पट्टे बरं का, जो व्यवस्थित लक्ष देतो त्याला हळूच म्हणजे डिस्टर्बन्स. आणि त्याऐवजी जर त्यांना मोकळं बसवलं ना, एन्जॉय करायचं आहे, शिकायचं बिकायचं काय नाही, मजा करायची आहे, पोरं लगेच हो 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 करूया आपण. म्हणजे काहीतरी वेगळं केलं तर माणसंही अट्रॅक्ट होतात, मुलंही अट्रॅक्ट होतात. म्हणजे टीचरनी काहीतरी डिफरंट केलं पाहिजे, हे माझं पहिलं तत्व आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या शाळांना मी व्हॉट टू टीच, हाऊ टू टीच हे पहिलं मार्गदर्शन करतो. आणि त्यातल्या त्यात गणित विषय तर सगळेच म्हणतात की अवघड आहे. अवघड अजिबात नाहीये. बाळ जन्मलेच आपण सांगतो गणित अवघड आहे. घरी आले म्हणतो गणिताचा पहिला अभ्यास कर. शाळेत सुद्धा बघा गणिताचा तास पहिल्या 2 मध्ये असतो. भाषा किंवा गणित लगेच असतो तास. का अवघड आहे. त्याला सांगतानाच लहानपणी असं सांगितलं अवघड आहे, तर त्याला कसं सोपं वाटणार मला सांगा की. आपण जे बिंबवतो तेच त्याच्या डोक्यात राहतं. त्याला जर म्हटलं का नाही गाढव आहेस, तो 2-3 वेळा ऐकतो, 4थ्या वेळा म्हणतो हाय गाढव काय करायचं. आणि त्यानं ते मांडलेलं असते की मी गाढव आहे. त्यापेक्षा तुम्ही असं म्हणाल तू हुशार आहेस. तिसऱ्या वेळेला तू स्वतःला हुशार नसला तरी म्हणतो हुशार झालं पाहिजे, मला हुशार म्हणते. म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये बदल झाला पाहिजे. आणि तो बदल करणं तुम्हाला शक्य आहे, शिक्षकांना शक्य आहे, समाजाला पण शक्य आहे. काही म्हणजे असे एक मला म्हातारे आजोबा भेटले होते मागच्या 15-20 दिवसामध्ये. आणि 2 मुलांचं भांडण लागलं होतं. तर ती शिवाय देत होती एकमेकाला, घाण आईवरनं वगैरे. आपल्याला माहिती आहे त्या भागात आपल्या सातारा शिवाय फेमस आहे. तर ते काठी घेऊन गेले आणि त्या मुलाच्यावर ओरडले, म्हणले तुमच्या मास्तरनी हे शिकवलं का रे तुम्हाला. म्हणजे बरोबर माझ्या काळात. आता काय मी त्या पेशामध्ये काम करत नाही. 2012लाच मी VRS घेतले आणि मी पूर्ण महाराष्ट्र हेच काम करतो. तर म्हटलं आजोबा मला बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटले काय, तुम्ही शाळेत गेला होता कधी. म्हणजे नाही गेलो. आता कधी कुठल्याही शाळेत जावा आणि आमचे शिक्षक कधी शिवाय देतात का विचार, वर्गात देतात का, मुलांच्या समोर देतात का. घरी देत असतील मी मान्य करतो म्हणलं, पण वर्गात शिक्षक कुठलाही शिवी देत नाही. मग या मुलांनी शिवाय ऐकल्या कुठं. एकट्या घरात नाही तर शेजारी. मी याला जबाबदार आम्हाला का पकडतंय. तू कुठलाच बाबा माझ्याबरोबर का भांडायला आलाय. म्हणलं तुम्ही मास्तरला बोलला म्हणून मला राग आला, बाकी काय नाही. तुम्ही बोला कशाल पण चुकीचं बोलू नका. तर पाढे कसे तयार होतात हे जर समजून घेतलं तर ते लाईफ टाईम स्टोर होतात. सिंपल आहे बघा. इथं मी लिहितोय. आता मी एक बालवाडीतला मुलगा आहे असं समजायचं. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात, घाबरायचं अजिबात नाही. घाबरलं की असं वाटतं की नाही बाबा हे हुशार आहे, मला इतकं नाही. तसं करायचं नाही. मी अंगणवाडीतला बालवाडीतलं एक छोटं बाळ आहे. बिंदास मला सांगायचं हे काय आहे सांगा. हे इंग्लिश बोला तरी चालतंय. 2 3 तुम्ही बोलायचं आहे. 10 नाही लिहिणार मी, खाली जागाच नाही मला. These are all single digit numbers written in ascending order from upward to downward direction. तुम्हाला बऱ्यापैकी इंग्रजी येते म्हणून थोडंसं मराठीतच बोलणार आहे. टेस्ट बालकात काही प्रॉब्लेम होईल, नवीन बालक त्यांचा प्रॉब्लेम होईल, मराठीत सांगा. ठीक आहे मराठीत. हे सगळ्या एक अंकी संख्या आहेत. एवढं समजलं. एकानंतर एक नंबर वाढत गेला एवढं तर समजलं. आणि याच्यापेक्षा वेगळा नंबरच नाही. तुम्ही जगातली कुठलीही संख्या तयार करा, हेच नंबर त्याच्यात उलटून पालटून येतात. ह्याला अवघड का म्हणायचं मला सांगा. आणि आपण पहिलंच सांगतो गणित अवघड. गणितामध्ये यापेक्षा वेगळा कुठलाच नंबर येत नाही. त्यामुळे मुलाला पहिलं सांगायचं की अरे सोपं आहे, तू करून बघ तुला येईल.
आता हे आपण असं वरून खाली लिहिलं, एकदा खालून वर घेऊन बघूया काय गंमत होते. एवढेच आकडे, नवीन काय अभ्यास करायचं नाही, काय लिहायचं नाही. आपण 0 पासून सुरुवात करू. 0 1 2 तुम्ही बोला, मी लिहितो फक्त. 3 4 5 6 7 8 काय तुमच्या समोर तयार झाले बघा. हा 9चा पाढा तयार झालेला. 9चा पाढा इतका सोपा असतो. हे जर का तुम्ही प्रूव्ह करून दिलं तर त्यानंतर तो मुलगा, आता बघा मी तो उभा राहतो आणि तुम्ही टेस्ट करून बघा. असं 0 ते 9 लिहिता येईल घरी गेल्यावर, असं 0 ते 9 लिहिता येईल. पाठ करायची गरज आहे, लिहून घ्यायची गरज आहे, झाला अभ्यास. काय अवघड आहे मला. मग मुलांना असं वाटतं की यार हे फार सोपं आहे आणि मी करू शकतो. म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं की त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडंट लेवल आली पाहिजे मुलांच्या मध्ये. शिक्षण म्हणजे नुसतं पाठ करायचं, परीक्षेत लिहायचं, पुढे जायचं, ते शिक्षण नाहीये. तो अभ्यास पण नाहीये. ते पास व्हायची एक युक्ती आहे. वरच्या वर्गात जायचं शॉर्टकट आहे. इथून मुलं वर जातील, त्यांना मार्क्स सुद्धा मिळतील. कुठल्या कुठल्या प्रकारे मिळतात सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचा आयुष्यामध्ये फायदा काहीच होत नाही. एक सर्टिफिकेट मिळतंय, ते भिंतीला लावायचं, त्याच्याकडे बघत बघतच मरायचं. अशी अवस्था आता मुलांची झाली. 85% मुलं डिग्र्या घेऊन आज घरी आहेत. आणि याला कारण एकच आहे की खरं शिक्षण त्यांना आज समजलेलंच नाही. हा अभ्यास त्यांनी केलेलाच नाहीये. तर तो कुठून तरी करायला सुरुवात झाली पाहिजे. तर आपली मुलं पुढे जातील, तर आपला जिल्हा पुढे जाईल आणि तरच आपला महाराष्ट्रही पुढे जाईल. आता बघा, हे अजून इंटरेस्टिंग करायचं असेल तर याच्यामध्ये की नाही वेगवेगळ्या आयडिया आहेत बघा. याची आणि याची बेरीज करा. 0 + 9 किती झालं बघा. याची आणि याची बेरीज करा, याची याची करा, याची याची करा, याची याची करा आणि याची याची करा. बघा गंमत आहे की नाही. मग त्याला गंमत वाटल्यावर ते करत बसतो. आपण काय म्हणतो, हे करू नंतर जेवायला देणार नाही. तसाही तो करतो, पण काय करतो माहितीये का, जेवायला मिळणार नाही म्हणून करतो. येत काय तर त्याला गंमत म्हणून, मजा म्हणून शिकवलं ना, तो अजून इंटरेस्ट येतो. आता बघा, याला युनिट म्हणतात, याला टेन्स म्हणतात. मराठीमध्ये शिकला असाल तुम्ही एकक दशक, बरोबर. ह्या संकल्पना अगोदर फिट झाल्या पाहिजेत मुलांची. तर याच्यामध्ये एकक किती आहे, या दोन्हीमध्ये, या दोन्ही मधले एकक किती आहे आणि दशक किती आहे. ह्या दोन्ही मध्ये एकक दशक विचारते. एकक 8 आणि दशक 18 नाही. दशक एकच आहे याच्यामध्ये. इथे एकक किती आणि दशक, इथे एकक आणि दशक. मग 3 मोठं का 6 मोठं. बघा आता सगळ्यांनी उत्तर चुकीचं. नंतर पुढे पण सांगेल, मी सांगितल्यावर हे चूक आहे म्हणजे तुम्ही ते बरोबर म्हणा. तर हे काय येत नाही मुलांना, याचं कारणही सांगतो. मुलांना हे क्रमिक पुस्तकामध्ये एकक आणि दशक या भाषेमध्ये शिकवलं जातं, पण प्रत्यक्षात व्यवहारामध्ये एकक आणि दशक हा शब्द आपण कुठंच वापरत नाही. का दुकानात गेल्यावर असं म्हणतो, माझ्याकडे 2 दशक रुपये आहेत, तुम्ही मला 3 एकक द्या. असं केलं तर दुकानदार पळून जाईल. कुठल्या खाणीतून आले पाहिजे. पण आमच्याकडे तर असं काही नाही. याच्यावर उपाय काय करायचे माहितीये का, मुलांना 1-1 रुपयाची कॉईन घेऊन जायची पिशवीवर आणि त्याला सांगायचो इथं 9 कॉईन आहेत 1 रुपयाची, टाकून द्यायचो त्यांच्या समोर. मोजा, इथे 8 आहेत, इथे 7 आहेत, इथे 6 आहेत, इथे 5 आहेत, इथे 4 आहेत. मग त्याला कळायचं की अरे हे सुट्ट आहे, एक 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 आहे, पण एकत्र केले. आणि इकडे काय करायचं माहित आहे का, इथं काहीच नाही. हे एक म्हणजे 10 रुपयाची एक नोट आहे हे त्याला दाखवायचो. तेव्हा त्याला कळायचं की हे दशक आहे. आणि मग त्याला सांगायचो आता हे सुट्ट करा. एकाला दुकानदार करायचं आणि एकाने काय करायचं, ती नोट त्याच्याकडे घेऊन जायचं आणि मला सुट्ट दे म्हणायचं. मग त्याला समजायचं की याच्यात 10 आहे म्हणून हे 1 दशक म्हणजे 10. आता मी ज्यावेळी प्रश्न विचारला 3 मोठं की 6 मोठं, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सांगायला पाहिजे की 3च मोठं, कारण याच्यात 30 आहे आणि इथं सुट्टे 6 आहे. समजलं. तर मुलाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत नुसता पुढे ढकलून ढकलून उपयोग नाही. तो जाईल शेवटपर्यंत, पण उपयोग काहीच नाही. आता बघा, जेव्हा जेव्हा इथं 9 येतं तेव्हा तेव्हा पाढे बनताना ही ओळ कधीच बदलत नाही.
पण आम्ही फक्त मुलांची अंकल्पी पाहिली, पुस्तक पाहिले, मन लावून कधी त्याच्यात घुसलोच नाही. म्हणजे आम्ही समजूनच नाही घेतलेलं. आता बघा 19चा आपल्याला टेबल किंवा पाढा तयार करायचा आहे. मी काय सांगितलंय, शेवटी 9 आलं की ही ओळ याच्या खाली तशीच येते. आता इथं मी बोट ठेवलं, ही ओळ अशी सेमच येणार आहे. याच्या खालचंच फक्त अभ्यास करायचा. आणि मुलांना मी सांगताना काय सांगायचो, अर्धाच अभ्यास करायचा आहे आपल्याला आज. मुलं खुश व्हायची, अर्ध तर करायचंय. आणि ही गोष्ट माझ्यापेक्षा जेवढे इथं आई आहेत त्यांना माहित आहे. ज्यावेळी बाळ खात नाही त्यावेळी तुम्ही काय करता बघा, 3 तर घास राहिले बाळा आता, आणि एवढ्या मोठ्या भाताचे 3 घास राहिले. तो विचार कसा करतो, 3 तर राहिले, खाऊया एकदा तरी काम हो. सांगताना मी कसं सांगतो, अर्धच करायचं आहे आपल्याला. मग खुश होतात पोरं. हो सर सांगा, मग लवकर सांगा, आम्ही करतो. आणि ते जर म्हणलं सगळं करायचंय, मी तर सुट्टी देणार नाही. कुठनं डोक्याला ताप आमच्या वर्गात येतोय असं ते आतल्याच मध्ये फक्त सांगत नाही. आता हे काय करायचं, शोधायचं, बघून लिहायचं नाही. पहिली गोष्ट मुलांना हे तुम्ही जरूर शिकवा की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याने काय लिहिलं हे बघून कधीच लिहायचं नाही. ती मुलं पुढे जात नाही. आणि गाईडचा वापर अजिबात करायचा नाही, कारण गाईड मध्ये तयार उत्तरं असतात आणि ती उत्तरं जर वाचून घ्यायची सवय झाली तर मुलं आपला मेंदू अजिबात चालवत नाही. त्यामुळे गाईड टाळायचं आणि दुसऱ्याचं बघायचं नाही. आणि कॉपी तर अजिबात करायची नाही. एवढ्या 3 गोष्टी जर मुलांना शिकवल्या तर तुमची मुलं नक्की यशस्वी होणार. ही ओळ कशी येते तुम्ही शोधायचं आहे. मी तुम्हाला क्यू देतो, म्हणजे सांगतो की कशी शोधायची आहे. तुम्हाला सम आणि विषम संख्या येतात, इंग्रजीमध्ये इव्हन आणि ऑड नंबर म्हणतात. ही कोणती संख्या आहे? याच्या पुढची विषम संख्या काय आहे? ठीक आहे, पुढची, त्याच्या पुढे, त्याच्या पुढे, त्याच्या पुढे, जोरात बोला. 13, 15, 17, 19. मी इथं उभा राहतोय. आठवा आता. पहिला 1, हा बोला. 3, तुम्ही बोलायचंय. हा 5, 6, 9, 11, 13, 15, 17, 19. झालं, डोक्यात बसलं. लिहून घ्यायची गरज आहे, घरी गेल्यावर आठवल. घरी गेल्यावर आठवणार आहे ते मुलांना सांगा. आता इकडचं बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. युअर टेबल इज रेडी. काय नाही वाजले, 2 झाले. आता 29चा सांगतो. हा 29चा एक असा पाढा आहे जगात कुणालाच येत नाही. तुम्ही जर ट्राय करायचं असलं का नाही, एखाद्या माणसाबरोबर पैज लावताना की नाही म्हणायचं 29चा पाढा म्हणून तुझं काय पण आहे, त्याला म्हणता येणार नाही. माझ्या बरोबर फक्त लावायची नाही, नाहीतर तुम्ही हार मार. आता तुम्हाला रूल माहित झालाय, एक बाजू बदलणार नाही, एक बाजू आपल्याला शोधायची आहे. तर आता ना तुमचा ब्रेन ऍक्टिव्हेट झालाय थोडक्यात. तर मुलांचा ब्रेन ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. पण तो आता तुम्ही करताय विचार तो चुकीचा नाहीये, पण तो बरोबर येणार नाही. तुम्ही म्हणताय जसं समसंख्या लिहायची, तर ह्याचं पण एक गणित आहे. इथे बघायचं बघा, हे नंबर कसे वाढतात. 1 झाल्यावर 2, 2 झाल्यावर 3, नंतर 4, 5, 6, म्हणजे 1 ने वाढत जातो. इथे वर किती आला? 1. 1 नंतर काय येतं? 2. मग या दोन्ही मध्ये किती गॅप आलाय बघा? 2चा आला, 1चा नाही. बघा मुलांचा इथं बघा 2चाच आहे, इथे 2चाच आहे, इथे 2चाच आहे. म्हणजे वर जो नंबर असतो त्याच्या पुढचा नंबर हा पहिल्या वळीमध्ये गॅप येतो. हे मुलाला समजलं पाहिजे. आणि समजल्यावर तुम्ही बघा की तुमच्या मुलांमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक बुद्धिमत्ता तयार होते, जी कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. आणि हे शिकवायला पण कोणी नाही, हे याचं फार मोठं दुर्दैव आहे. आता बघा इथे 2 आहे, 2 नंतर काय येतं ते इथे बघायचं, 3 येतो. म्हणजे हा नंबर आणि येणारा नंबर याच्यामध्ये 3चा फरक येणार आहे. आलं लक्षात? सांगा आता मला पुढचा नंबर. 5 करेक्ट. 8 बोला, 5, 11, 14, 17, 20, 23, 26,
29 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पाडा तयार. आवडला? काय आता बघा खरी प्रोसेस इथून पुढे चालू होणार. मी एकमेव महाराष्ट्रातला असा शिक्षक होतो, आजही आहे. आज फक्त सगळ्यांना शिकवतो, पूर्वी फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचं. मी मुलांना अर्धच शिकवायचं, अर्ध तुम्ही करायचं. आणि मुलं मन लावून करत होती. आता तुम्ही पण करताय की नाही मला, पण त्याला एकदा समजलं पाहिजे, समजल्याशिवाय करत नाही. बघा आता 39चा आपल्याला पाढा करायचा आहे, 39चा. माझी गरज आहे का आता तुम्ही तुमचा मेंदू चालवायला शिकला? नाही, मला उत्तर फक्त सांगा की आम्ही हे करू शकतो किंवा करणार नाही. काय वाटतंय तुम्हाला? हे तुम्हाला करता येईल आता स्वतः? हो किंवा नाही सांगा की. मुलांनी जर हो म्हटलं तर ओळखायचं, आजपासून तो एज्युकेशन सिस्टम ऍक्सेप्ट करायला, स्वीकारायला सज्ञात झालाय. आणि हे काम दोन्ही घटकांनी जर केलं, शिक्षक आणि पालक, म्हणजे सरांनी मला सांगितलं तर ऍक्च्युअली त्याला ट्रायंगल असं म्हणतात. याच्यामध्ये इथे टीचर असतात, इथे पॅरेंट्स असतात आणि इथे स्टुडंट्स असतात. ह्या दोघांनी सपोर्ट केला तर हा ऑटोमॅटिक वर्क होतो. हा ट्रायंगल असतो. आणि हा ट्रायंगल जवळजवळ कुठल्याच शाळेमध्ये एकत्र येत नाहीये. बऱ्याच वेळा आई तू जाऊन बघून ये काय आहे ते, मग मी थोड्या वेळाने येतो, आणि ती मागणी येतच नाही. असं बऱ्याच ठिकाणी मला तरी मिटिंगला जाणवलं. तू जा फक्त बघ, जा, मुलाला सांगणार. ते सांगतात नाही नाही सरांनी सांगितलं तुम्ही नाही आलं तर आम्हाला मार देणार, मारत नाही नुसतं सांगतात जा तू. आज आपण असंच सांगतो. तर हा ट्रायंगल एकत्र येईल तेव्हा शिकाय. 39 तुम्हाला करता येईल. 49 बोला तोंडाने येणार. 69 79 89 99. आता तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी असं वाटलं होतं का तुम्ही एवढे सक्षम आहात म्हणून? एवढं सगळं आम्हाला येतं असं कधी वाटलं होतं का? स्वप्नात सुद्धा नाही. 29चा मला म्हटलं तरी तुम्ही सगळे गेला असता, कशाला अलीकडे आलो काय माहिती. पण आता तुम्हाला वाटायला लागलं की आम्ही हे करू शकतो. आणि हे सगळेच करू शकतात, मुलंही करू शकतात. मुलं आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहेत आणि हुशार आहेत. खात्री करायची असेल तर अँड्रॉइड मोबाईल त्यांच्या हातात देऊन बघा. ते तुम्हाला सांगेल मम्मी असं नसते, असं ओपन करायचं वाटतं, मेसेज इथून जातो. तुम्हाला टाईप पण नाही करता येणार, ते बरोबर टाईप करतो. त्याचं कारण त्यांची ब्रेन आपल्यापेक्षा फास्ट आहे, फक्त आपण त्यांना ट्रीट करायचं आहे. 99 पर्यंत घरी गेल्यावर करा. मी 99चा कसा होतो तो दाखवतो. तो तयार झाल्यावर तुम्ही एवढ्या जोरात टाळ्या वाजवाल की इथं ना आवाज बाहेर जाईल. कारण मी फक्त निरीक्षणाने हा पाढा तयार केलेला आहे. तुमच्या लक्षात येईल. बघा हा कोणता पाढा आहे? 9चा. बस त्याच्यामध्ये फक्त हे 9 9 9 घ्यायचं, बाकी काय करायचं नाही. आणि एवढं केल्यावर 99चा पाढा तयार.